हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की गणपती बसवताना कलश आपल्याला कोणत्या दिशेला ठेवायचा आहे किंवा कोणत्या हाताला ठेवायचा आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर मी माहिती शेअर करणार आहे, परंतु तुम्हाला जे योग्य वाटत असेल किंवा तुमच्या घरामध्ये जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्हाला तो कलश स्थापन करायचा आहे। फक्त माझं एक काम आहे ते मी माहिती शेअर करणं किंवा सांगणं, ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। शेवटी ज्याच्या भागातील प्रथा महत्त्वाची असते। तर बघा, 7 सप्टेंबर वार शनिवारला आलेली आहे गणेश चतुर्थी। तर आपण गणपती बाप्पांची स्थापना तर सर्वच जण करणार आहोत, पण आता बाप्पांच्या समोर आपण जो कलश मांडतो तर तो नेमका कोणत्या दिशेला बाजूला मांडावा किंवा उजव्या हाताला मांडावा की डाव्या हाताकडनं मांडावा। तर या कलशाची स्थापना आपण नेमकी कोणत्या बाजूला करावी म्हणजे ते शुभ असतं आणि सुख समृद्धी त्याचबरोबर ऐश्वर्य प्राप्तीसाठी आपल्याला लाभदायी ठरेल। कारण हिंदू पूजामध्ये कलशाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते, कारण कलश हा सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतो आणि परिसर देखील शुद्ध करतो असंही म्हटलं जातं, असंही मानलं जातं। कारण कलश हा विविध विधीमध्ये वापरला जातो, जसं की गृहप्रवेश असेल किंवा विवाह सोहळा असेल। त्याचबरोबर आपण कोणत्याही व्रत वैकल्यामध्ये आपण कलशाची स्थापना करतच असतो। त्यांची उपस्थिती ही घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि चांगले आरोग्याला आमंत्रित करत असते असंही म्हटलं जातं। अनेक पूजांमध्ये कलश वापरण्याची प्रथा ही हिंदू संस्कृती आणि परंपरा अगदी खोलवर रुजलेली आहे। त्याचबरोबर दैवी आणि नैसर्गिक जगाशी जोडलेलं प्रतीक आहे। तर वास्तुशास्त्रामध्ये उत्तर दिशेला पाण्याची दिशा म्हटलं जातं। पाणी ठेवताना नेहमी उत्तर दिशेलाच ठेवावं। तर गणपती बाप्पांची पूजा करण्यापूर्वी आपण कलशाची स्थापना देखील करत असतो। त्यामध्ये एक तांब्याचा लोटा, त्यामध्ये आपण हळद कुंकू अक्षदा सुपारी फूल एखादं नाणं दुर्वा त्यामध्ये टाकतो आणि कलशाला आंब्याची किंवा विड्याची पानं लावतो आणि त्यावरती नारळ, अशा प्रकारे आपण कलशाची स्थापना करत असतो। तर वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही पाण्याची दिशा आहे, तर आपण आपल्या देवघरामध्ये कलशाची स्थापना ही उत्तर दिशेलाच करतो, म्हणजेच काय तर ईशान्य दिशेलाच केली जाते। तर गणपती बाप्पांसमोर कलश कुठल्या दिशेला ठेवावा, तर कलश हा गणपती बाप्पांच्या उजव्या हाताकडनं आपल्याला कलश ठेवायचा आहे, मांडायचा असतो। तर पहा, तुम्ही जर या ईशान्य दिशेला मानत असाल तर तुम्ही ज्या ठिकाणी बाप्पांची मूर्ती स्थापन करणार आहात ती दिशा ईशान्य असेल तर त्या बाजूला तुम्ही कलशाची स्थापना करू शकता किंवा गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला मांडायचा आहे। आता बऱ्याचशा ठिकाणी हा कलश डाव्या हातालाही मांडला जातो। तर शेवटी ज्याची त्याची भक्तिभाव महत्त्वाचा असतो, कारण आपण कोणतीही सेवा पूजा ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करत असतो आणि देवांना भक्ती सेवा प्रिय असते। मनापासून कोणतीही सेवा केली तर ती कधीच व्यर्थ जात नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये जशी पद्धत परंपरा असेल त्यानुसार कलश स्थापना केली तरीही काही हरकत नाही। तर गणपतीचे महत्त्व समजून घेतल्यास त्याच्या घरातील स्थानाचे महत्त्व समजण्यास आपल्याला मदत होऊ शकते। तसेच यश मिळवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी किंवा कोणतंही मोठं कामाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात अगोदर गणपती बाप्पांचीच पूजा केली जाते। त्यामुळे भाव हा सर्वात महत्त्वाचा असतो। आपण कितीही सेवा केली किंवा पूजापाठ केले आणि आपल्या मनामध्ये जर भावच नसेल तर त्याला काही अर्थ नसतो। त्यामुळे अगदी थोडी का होईना पण कोणतीही सेवा पूजा उपाय करताना आपली श्रद्धा भक्ती महत्त्वाची असते आणि ती सेवा किती मनापासून आपण करतो आहे याला अतिशय महत्त्व आहे। नाहीतर कोणी सांगत आहे म्हणून करायचं आणि अर्ध्यामधातच सोडून द्यायचं। मनामध्ये सतत अशी भावना ठेवायची की हे केल्याने माझं काम, माझी इच्छा ही 100% पूर्ण होणारच आहे, असं नेहमी आपण आपल्या मनाला सांगायचं असतं। मी फक्त छोटीशी माहिती म्हणून शेअर केलेलं आहे, परंतु तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा तुमच्या घरच्या पद्धतीनुसार कलशाची स्थापना
करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।